कोजिमाशी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक येत्या 7 जानेवारी रोजी होत आहे। आज शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी सहकार आघाडीचा प्रचार शुभारंभ दैवज्ञ बोर्डिंग इथं पार पडला। यावेळी श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आलाय। यावेळी बोलताना शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, कोजिमाची पतपेढीची निवडणूक 7 जानेवारी रोजी होत आहे। खरं तर कोजिमाची पतसंस्था आणि कोजिमाची पतपेढी ह्या सख्या बहिणीसारख्या आहेत। खरं तर पतपेढी ही 1 वर्षाने मोठी आहे। म्हणजे पतपेढीची स्थापना 1970 साली झाली आणि पतसंस्थेची स्थापना 1971 साली झाली। मात्र आज या 53-54 वर्षाच्या कालखंडामध्ये पतसंस्था मोठी झाली, पतसंस्थेचं उलाढाल मोठी झाली। पतसंस्थेच्या ठेवी जवळपास आज 572 कोटीवर गेल्या आणि पतपेढीच्या ठेवी फक्त 45 ते 47 कोटीवरती अडकलेल्या आहेत। त्याच्यापुढे या संस्थेच्या ठेवी का गेल्या नाहीत? याला सरळ कारण आहे की तिथं काम करणारं संचालक मंडळ आणि विशेषतः त्या संचालक मंडळावरती स्वतःचा अंकुश ठेवणारं, धाक ठेवणारं सुकाणू मंडळ, सुकाणू समिती। हे खरं तर सुकाणू समिती ही कायदेशीर नसते। संचालक मंडळाला खुलेआम त्यांना मुभा दिली पाहिजे त्यांचा कारभार करण्यासाठी। कायद्याने जे आहे तो कारभार झाला पाहिजे। आज त्या पतपेढीमधले काही संचालक आणि त्या संचालकाच्या शाळेतील कर्मचारी कर्जासाठी कुठं असतात? कोजिमाची पतसंस्थेमध्ये असतात। पतपेढीत कर्ज काढत नाहीत, मग संचालकही काढत नाहीत आणि त्यांच्या शाळेतील कर्मचारीही काढत नाहीत। याच्यावरून तुम्ही ओळखा कोजिमाची पतसंस्थेचा कारभार चांगला आहे का पतपेढीचा। मला इतकंच या निमित्तानं सांगायचं आहे की ही आमची जी मोठी बहीण आहे, हिचं कुटुंब थोडं कमकुवत बनलेलं आहे। ही पतपेढीसुद्धा कोजिमाची सारखी सदृढ कुटुंब, एक आदर्श पतसंस्था बनवण्यासाठी हे स्वाभिमानी सहकारी आघाडी रिंगणात उतरलेले आहे, मैदानात उतरलेले आहे। आमच्या आघाडी चिन्ह आहे कबशी। मला खात्री आहे 17ही उमेदवारांचं चिन्ह आहे कबशी आणि या कबशी चिन्हावरती प्रचंड मतानं या कबशी चिन्हाचा विजय, विशेषतः स्वाभिमानी सहकारी आघाडीचा विजय होईल याची मला खात्री आहे। शिक्षक नेते दादासाहेब लाड सरांचा विजय सरांचा। यावेळी उमेदवारांनी विजयी खून दर्शवत विजय आपलाच असल्याचं म्हटलंय। सभासदांनी स्वाभिमानी सहकार आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करावं असं आवाहन आघाडीच्या वतीनं करण्यात आले। यावेळी मनोहर पाटील, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, मनोहर जाधव, सविता पाटील, हरीश पाटील यांच्यासह उमेदवार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी असित बनगे, कोल्हापूर।